नमस्कार, मी प्रतीक्षा. DNA मराठीमध्ये आपलं स्वागत. बच्चू कडू यांच्या अन्नत्याग आंदोलनाला पाठिंबा म्हणून प्रहार अपंग क्रांती संघटनेच्या वतीनं अहिल्यानगर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लक्षवेधी आंदोलन करण्यात आलं आहे. यावेळी प्रहार अपंग क्रांती संघटनेचे जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट लक्ष्मण पोकळे समवेत विनोद परदेशी, मधुकर घाडगे, लक्ष्मीताई देशमुख, हमीद शेख, संदीप शेंडकर, शिकारे सर, राजेंद्र पोकळे, सिराज शेख, बंडू लबडे, ज्ञानेश्वर कुळ, नितीन भन्साळी, रोहिणी करंडे, योगेश लबडे, सलीमभाई शेख, दादासाहेब शेजूळ, अशोक खेडकर, अरविंद नरसाळे, कांता सरडे, कमल सरोदे आदींसह अपंग बांधव व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. पुढे निवेदनात म्हटलं आहे की शेतकरी, कष्टकरी, कामगार, दिव्यांग, महिला व अन्य वंचित घटकांच्या न्याय हक्कासाठी बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली 8 जून 2025 पासून बेमुदत अन्नत्याग आंदोलन सुरू आहे. परंतु शासनानं राष्ट्र मागण्यांबाबत अद्यापपर्यंत कुठलीही दखल न घेतल्यानं प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेच्या वतीनं पाठिंबा दर्शन लक्षवेधी आंदोलन सुरू करण्यात आलं आहे. या आंदोलनाला बळ देण्यासाठी व शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आंदोलनाला सुरुवात करण्यात आली आहे. यामध्ये प्रमुख मागण्या दिव्यांग बांधवांना 6,000 रुपये पेन्शन मिळाली पाहिजे व शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी झाली पाहिजे. मेंढपाळ व मच्छीमार यांच्यासाठी स्वतंत्र धोरण तयार करून त्याची अंमलबजावणी झाली पाहिजे. तसेच शेतकऱ्यांच्या पिकास हमीभाव दिले पाहिजे. अशा विविध मागण्यांसाठी लक्षवेधी आंदोलन सुरू करण्यात आलं आहे. दिव्यांगाच्या प्रश्नासाठी आमचे दिव्यांगाचे दैवत आदरणीय बच्चू कडू गेली 7 दिवसापासून दिव्यांगाच्या प्रश्नावर आणि शेतकऱ्याच्या प्रश्नावर उपाशी आहेत. त्यांना अतिशय वेदना होत आहेत आणि त्यांना रक्ताची उलटी झाली आणि ह्या अवस्थेमध्ये सरकार त्यांच्या अंत्ययात्रेची वाट बघतंय का काय असं आम्हाला वाटायला लागलंय. सरकार येतंय, चर्चा करतंय आणि ठोस निर्णय काही घेत नाही आणि आज त्या माणसाची अवस्था वाईट झालेली आहे. ते आमच्या सारख्या राज्यातील दिव्यांग बांधवांना व शेतकऱ्यांना ते पाहत नाही आणि अशा परिस्थितीमध्ये दिव्यांग आणि शेतकरी हे गप्प असणार नाही. जर बच्चू भाऊच्या जर जीवाला काही जर धोका झाला तर राज्यातील दिव्यांग आणि शेतमजूर या सरकारला रस्त्याने फिरून देणार नाहीत. जी अवस्था बच्चू भाऊची होईल ती सरकारची होईल असं मला या निमित्ताने सांगायचं. आणि आज आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जिल्ह्यातून सर्व दिव्यांग बांधव भगिनी आलेले आहेत. त्या सर्वांचं मी प्रहार दिव्यांग क्रांतीच्या वतीने अभिनंदन करतो व स्वागत करतो. आणि या प्रश्नासाठी आतापर्यंत आम्ही शांततेत आहोत आणि जर आमची काही या शासनाने जर दखल नाही घेतली तर आम्ही अचानकच प्रशासनाला सूचना देऊन अहिल्यानगर ते संभाजीनगर रस्ता हा बंद करू याची शासनाने नोंद घ्यावी आणि होणाऱ्या जी काही परिणामाची जबाबदारी ती सुद्धा प्रशासनाने घ्यावी. जय प्रहार. दिव्यांग हृदय सम्राट बच्चूभाऊ कडू गेल्या 8 जून पासून अमरावती मुजरी या ठिकाणी दिव्यांग आणि शेतकऱ्याच्या 17 मागण्यासाठी उपोषणाला बसलेले आहेत. अन्न त्याग केलाय त्यांनी. 7 दिवसापासून त्यांच्या पोटात अन्नाचा कण नाही, तरीही सरकार त्याची जास्त दखल घेत नाही आणि जोपर्यंत ते उठत नाही तोपर्यंत आम्ही सुद्धा अहिल्यानगर जिल्ह्याच्या वतीने त्यांचं आंदोलन जोपर्यंत चालू आहे तोपर्यंत आम्हीही आंदोलन चालू करणार आहोत. एवढंच आमची ही इथं नगर जिल्ह्याच्या वतीने कलेक्टर ऑफिसच्या समोर आम्ही बसलेलो आहोत. जर दखल घेतली नाही तर आम्ही रस्ता रोको सुद्धा करणार आहोत. तर याची शासनाने संध्याकाळी 4 वाजेपर्यंत तरी आमची दखल घेतली पाहिजे. बच्चू भाऊंच्या मागण्या मान्यच नाही तर त्या अंमलबजावणी केली पाहिजे. ती जर अंमलबजावणी जर झाली नाही तर पूर्ण महाराष्ट्रभर उद्यापासून बस स्टँड, रस्ता रोको, जाळपोळ ही चालू होऊ शकते. तर सरकारने मध्यस्थी करून बच्चू भाऊंच्या ज्या मागण्या आहेत त्या मान्य करून त्याची अंमलबजावणी करावी. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय प्रहार. प्रतिनिधी मुंतजीर शेख, DNA मराठी, अहिल्यानगर.